हा, नमस्कार मित्रांनो. आजची तारीख आहे 17 ऑगस्ट 2026 सोमवार. तर आज माझ्याकडे हे दोन पेशंट आलेले आहेत. मंठा तालुका, जिल्हा जालन्यावरून. आलं लक्षात? आता ते कसे दारू पितात, त्यांची काय हिस्ट्री आहे, थोडं आपण ऐका. काय नाव भाऊ तुमचं? मोठ्यानं सांगा. गाव गाव कोराड सांगली तालुका जिल्हा. जालना. बरं, किती वर्षापासून दारू पिता तुम्ही? 10-11 वर्ष बरं, किती पैसे गेला असं दारू मध्ये तुमचे? मिळत नाही. तरी अंदाज सांगा. 10 लाख, 15 लाख सांगा ना. लाख 2-3 लाख गेले. जास्त गेले असेल ना 10 वर्षामध्ये? 10 10-1 लाख गेले. गेले का नाही गेले? हो. बरं, ठीक. काय आज तुम्ही दारू सोडायला आले? हो. बरं, कोण पाठवलं तुम्हाला इथं? आनंदारात कोराड सांगली. बरं, किती पेशंट चांगले झाले तुमच्या गावाकडे? आमच्याकडे 2 आले. 1-2 झाले. मस्त झाले आता ते? हो. बरं, ठीक. हे दुसरा पेशंट आहे. नाव सांगा. सकाराम चव्हाण. गाव रूरपूर. तालुका? लोणार. जिल्हा बुलढाणा. जिल्हा बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये. किती वर्षापासून दारू पिता तुम्ही? 6-7 वर्ष. हा? 6-7 वर्षापासून. बर, किती पैसे गेले असेल? 80 लई गेले. लई गेले. किती रुपयाची रोजची दारू होती बरं? मिळत नाही. तरी 400-500 1000-1500. 1000-1500 रुपये रोजचे. बरं, काम काय करता तुम्ही? काम काय कंपनीमध्ये हा? काही काम काय पगार भेटते बरं कंपनीमध्ये? 20-25 हजार. सगळे पैसे याच्यात टाकतात. मग तुम्ही कंपनीमध्ये जे नोकरी करणं दारू प्यायलाच करायचे का? कधी मध्ये पेत होतो. हा. पण आता रोज प्यायले का? घ्यायचो नाही. हा. पण ते नंतर ते टाकली. त्याला खूपच पेत होता. हा. आता तुम्ही दारू सोडायला आले इथं. हो. तुम्हाला कोणा पाठवलं? आम्हाला ते पाहुणे नाही. पाहुणे चांगले झाले तुमचे? काय परिस्थिती बदलली त्यांची? त्यांची म्हणजे व्यवस्थित ते काम धंदे सगळं करून राहिले ते. आता तुम्हाला दारू सोडवायची आहे? हो. पक्का औषध घ्यायचं बरोबर. आलं? दारूचे पैसे वाचवायचे आपल्याला 1000-1500 रोज. हो ना. ठीक आहे? ठीक आहे. आता यांच्या सोबत आलेले आहेत या पत्नी. काय नाव तुमचं बाई? शालू चव्हाण. पूर्ण शालू अंकुश चव्हाण. गाव? पुराणपूर. बरं, किती वर्षापासून दारू पितात तुमचे मालक? 7-8 वर्ष झाले. बरं, काय तुम्हाला त्यांच्या घरामध्ये काय त्यांचं सहकार्य वाटतंय का दारू पिल्यानंतर? नाही, भांडणं वगैरे अजून? हे लई प्रॉब्लेम येतात. लई प्रॉब्लेम येतात. बरं, आर्थिक परेशानी पण येते. लई परेशान येतात. आता पैसे मुलाबाळाला नाही. त्रास होतो. हो. शिक्षण बरोबर होत नाही. नाही. मग आता तुम्ही दारू सोडायला आले इथं. हो. बरं, कोण पाठवलंय तुम्हाला? मग काका आहे माझं, चुलत काका. तो चांगला झाला? हो. बरं, मग त्यांनी सांगितली गॅरंटी घेतली की ते दारू सुटू शकते. हो, गॅरंटी. बरोबर आहे? हो. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, आनंदाची आहे. आता या एका पेशंटच्या काकू आहे. तुमचं नाव सांगा. शांताबाई राठोड. वय? माझं 55-56. आता पहा, या वयामध्ये किती मुलं दारू पितात. आणि या 55-60 वर्षाच्या ज्या काही आपल्या ताई असतात, त्यांना त्या मुलाला दारू सोडण्यासाठी घेऊन यावं लागते. जे 20-25-30 वर्षाचे आहे. आपल्या देशामध्ये किती वाईट परिस्थिती झाली आहे. युवा हा मध्यमंद झालेला आहे. तर काही करून राहिलं नाही की आपलं करिअर कसं आहे, आपली प्रगती कशी व्हायला पाहिजे, आपलं शिक्षण काय झालं, आपल्या जिम्मेदाऱ्या काय आहेत, हे कोण्या मुलाला करून राहिलं का? नाही. नाही. बरं, तुमच्या गावामध्ये किती लोक दारू पिणारे असतील बरं? आमच्या गावात 50%वरच. 50% तेवढं दारू पिणारे. बरं, आता तुम्हाला इथं कोण पाठवलं? आनंद राठोड पुतण्या. चांगला झाला तो? चांगला झाला. काय काय फरक दिसतो त्याच्यामध्ये सांगा. त्याचं शरीर चांगलं झालं. घरात भांडणं कमी झाले. काम करतो. बायकोजवळ पैसे आणून देतो. धिंगाणा करीत नाही. भांडणं होत नाही. काही नाही. आनंद आहे आता? हा, आनंद आहे. आता तुम्ही या पेशंटला घेऊन आले, तुम्ही सोबत आले, हा. तुम्ही काकू आहेत त्या पेशंटचे. हा. आलं? फक्त औषध बरोबर द्यायचं. हा. पण आता जे काही युवा पिढी दारू पित आहे, हा. त्यांना तुम्ही काय सांगणार? त्यांचं सांगू बाबा, डॉक्टर चांगले, ह्या औषधानं दारू सुटते. असं असं औषध आहे. या ठिकाणी डॉक्टर आहे. कोण्या ठिकाणी? वाशिम. बरं, काय डॉक्टरचं नाव? डॉक्टरचं नावच नाही मला. डॉक्टर अग्रवाल. डॉक्टर अग्रवाल. बरं, हा. अजून काय सांगणार लोकांना की दारू कशी वाईट? पोरांना सांगा, हा ना, हा ना. संदेश द्या. पोरांना दारू पिऊ नका. दारू पिऊ नका. नुकसान होतं. घरात भांडणं होते. हा. लेकरं बाळ घेते. बायका जाते येते. मायबापाला बी त्रास होतो. हे लेकरापासून दारू सोडा असं. जसं तुमच्या गावामध्ये 50%च्या वर दारू पितात,
जसं आजूबाजूच्या खेड्यामध्ये बी आहे का बघा, हा हो 50% वर. हा म्हणजे फार भयानक परिस्थिती आहे. भयानक परिस्थिती आहे. बरं, ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही आला, तुमचं अभिनंदन. आणि हे आले दारू पिणारा, तुमचे अभिनंदन. आमचं म्हणणं आहे की दारू पिणारा वाईट नसतो. दारू पिणारा हा फार चांगल्या मनाचा असतो आणि भावनात्मक असतो. आणि दारू, व्यसन ही एक बिमारी आहे. ते समुपदेशन, मार्गदर्शन दारू सुटू शकते. दारू पिणारा आम्हाला, आम्ही म्हणत नाही दारू वाईट म्हणजे आता आहे. तो फार चांगला व्यक्ती आहे. व्हिडिओ पण काही मित्र मंडळी, स्वतःच्या मनावर ताबा नसणे, आणि काही घरामध्ये काही रोजचे काही भांडण वगैरे असतात, ते समजून घेत नाही. मग या पिढीला काय वाटतंय की दारू हा एकमेव उपाय आहे. त्यानं आपलं टेन्शन पण कमी होते, झोप पण लागते. हे फार, हे जे काय विचार करतात तरुण पिढी, हे फार तुमचा फार मोठा गैरसमज आहे. दारू हे टेन्शन कमी करणारा औषध नाहीये, टेन्शन वाढवणारा औषध. हा लक्षात. ज्या माईबापांना आपल्याला जन्म दिलेला आहे, त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणं तुमचं काम आहे. जी काय तुमच्या घरामध्ये जी बायको आहे, जी पोरगी तुमच्या दुसऱ्या घरातून तुमची बायको म्हणून आलेली आहे, त्या बायकडे लक्ष दिलं तुमची जिम्मेदारी आहे. जे जे काही मुलं तुमचे झालेले आहेत त्यांची जिम्मेदारी तुमच्यावर आहे. ते कर्तव्य पार पाडण्याची तुमची जिम्मेदारी आहे. जर तुम्ही कुटुंबाचंही कर्तव्य पार पाडलं तरी तुम्ही फार मोठे माणसं. लक्षात. बरोबर आहे. ठीक आहे, धन्यवाद. जय हिंद.